सर्वांचं बऱ्याच दिवसानंतर समोरासमोर बोलण्याची वेळ आली। जिल्ह्यात असूनही अनेकदा माझ्या तब्येतीच्या कारणामुळे बोलू शकत नव्हतो। आज आपल्या सर्वांना बोलवलंय, आपण सर्वजण आला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो। परवा दिवशी आपल्या या बीड जिल्ह्यात पुन्हा संबंध माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आणि एक फार मोठा उच्चागृह जो स्वतः उज्ज्वला किरण नावाने कोचिंग क्लासेस घेत होता। उमा किरण परवा दिवशी ही घटना बाहेर आली त्यावेळेस कळालं की एका आपल्या भगिनीला 1 वर्षापासून तिचा लैंगिक छळ केला जातो। 1 वर्ष आमची ती भगिनी लैंगिक क्षण सगळं सहन करते आणि करणारा हा जो व्यक्ती आहे तो या कोचिंग क्लासचा मालक आहे। एक नाही 2 व्यक्ती आहे। विजय पवारचं नाव आहे आणि खाटोडे नावाचे 2 खाटवकर। यामध्ये बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपल्याला सुद्धा अवगत असायला पाहिजे। या पवारनी अनेक छोटे छोटे क्लासेस आपल्या स्वतःच्या पैशाच्या जोरावर दबावावर या बीड जिल्ह्यातून बंद केले। आणखीन काही माहिती आपल्याला देतोय। रात्री गुन्हा नोंद झाला। गुन्हा नोंद झाला त्या दिवशी 11 वाजता इथले स्थानिकचे आमदार संदीप क्षीरसागर या आरोपी सोबत होते। हे पोलीस तपासात येणं आवश्यक आहे। ते का होते, काय असं कारण आहे, काय त्यांचे कनेक्शन आहेत, फायनान्शियल आहेत, नॉन फायनान्शियल आहेत, क्लासमेट आहेत, काय आहेत नेमके। खूप दिवसापासून या गोष्टीची चर्चा या क्लासेसच्या बाबतीत दबून होती की इथं मुलींवर अत्याचार होतोय, लैंगिक अत्याचार होतोय, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार होतोय आणि हे होत असताना फक्त आपली इज्जत वेशीला टांगली जाऊ नये म्हणून अनेक कुटुंबातल्या लोकांनी म्हणून सुद्धा या अशा प्रकरणावर आवाज उठवला नाही किंवा आजही असे प्रकरण त्यांच्याकडनं चालू झाले असतील। अशा अनेक भगिनी आमच्या असतील की ज्यांचा छळ यांनी केला पण त्यांनी एक अक्षराने सुद्धा पुढे कुठं आले नाहीत का तर आपली इज्जत बरी। शेवटी इज्जतीला सगळेजण घाबरतात। अशा माथेपुरू प्राध्यापक होऊ शकतो हाच माझ्यासाठी एक फार मोठा विषय आहे। आज ज्यावेळेस मी माझ्या त्या भगिनीच्या वडिलांना जाऊन भेटून आलो, त्यांच्या वेदना पाहिल्यानंतर स्वाभाविकच
ज्या कुटुंबात असं घडतं ना, आपली मुलगी आपल्या समोर त्यावेळेस असते आणि तिच्यासोबत 1 वर्ष लैंगिक त्रास झाल्यानंतर त्यांची जी भावना आहे ती माझ्यासारख्याला तर सहन झाली. इतक्या नीच व्यक्तीला इथला आमदार शिवजयंती महोत्सवाचा अध्यक्ष करतो, म्हणजे ह्याचे किती आतले ह्याचे कनेक्शन आहेत याचा विचार सुद्धा आज माध्यमांनी करणं गरजेचं आहे. या राजकीय आश्रयामुळेच या कोचिंग क्लासेसमध्ये अनेक आमच्या भगिनींचे लैंगिक शोषण केलं जातं. याच्यासाठी मी उद्या अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. आमच्या भगिनीच्या त्या वडिलांनी सुद्धा ठरवलंय की मागणी करणार आहेत पोलीस अधीक्षकांकडे. आणि इथं मात्र 5,000 मुलं या कोचिंग क्लासेसमध्ये आणि या 5,000 मुलांमध्ये किती जणांचं लैंगिक शोषण झालंय, किती जण आपल्या इब्रतीला घाबरून आहेत, किती जण सोडून गेलेत. आणि याला कारण मात्र 2च व्यक्ती आणि तिसरा व्यक्ती जो याला राजकीय आश्रय देतो. म्हणून या सर्व प्रकरणाची SIT करणं गरजेचं आहे. आमची अवस्था माझ्या मुलीने पाहिल्यानंतर तिला असं वाटलं की आता आम्ही आमच्या जीवाचं काहीतरी बरा वाईट करतोय इज्जतीसाठी. म्हणून मी हिंमत करून पोलीस स्टेशनला या ठिकाणी जाऊन खरं आहे ते सगळं काही सांगितलं. कुणाच्या घरात आपल्याला ह्या सर्व गोष्टी व्हाव्यात असं वाटतं. एक महत्वाचं आहे, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीच्या 3 लोकांचे CDR काढणं फार आवश्यक आहे. त्यात ज्याचा जो राजकीय आश्रय देतो तो आणि हे दोन्ही प्राध्यापक आणि आता सुद्धा ज्या पद्धतीनं तपास चाललाय, मी जी काय माहिती घेतली SP कडनं, तो तपास या नराधमांना कन्व्हिक्शनला नेईल असं मला प्रथम दर्शनी तर वाटत नाही. दुर्दैव आहे बघा, या प्रकरणात अनेक आपल्या भगिनी या अत्याचाराला बळी पडल्या, पण आपल्या आई वडिलांचं नाव, आपल्या खानदानाचं नाव पूर्णपणानं बदनाम होऊ नये म्हणून ते पुढे सुद्धा येऊ शकत नाही. म्हणून माझी विनंती आहे की अशा नराधमांना शासन तर शासन करेलच, पण याच्यामध्ये जेवढे प्राध्यापक जिम्मेदार आहेत तेवढंच त्या प्राध्यापकाला राजआश्रय देणारा सुद्धा व्यक्ती जिम्मेदार आहे. त्यांचे CDR काढणं सुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे. उद्या आईचे वडील SP ऑफिसला जाऊन वेगळ्या तपासाच्या बाबतीमध्ये ते स्वतः खुद त्यांच्या अधिकारात ते निवेदन करतील. एक महत्वाची गोष्ट आहे, खरं तर इथं आपल्या जिल्ह्यात ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या गोरगरिबांच्या लेकरांना फीस कमी करण्याचे आमिष दाखवून वाम मार्गाला लावण्याचे काम सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे. ही जबाबदारीपूर्वक मी आपल्याला सांगतो. मी ज्यावेळेस बोलतो जबाबदारीपूर्वक, मी कधी आयुष्यात U-टर्न घेतलेला नाही. जे बोललोय ते बोललोय, ते पुरावा
सहित येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल. पवार सारख्या एजंट मार्फत केलेल्या तक्रारीचे 10-15 फोन, पवारच्या एजंट मार्फत 10-15 फोन तिच्या आईवडिलाला गेले. पालक इज्जतीसाठी मीडियासमोर यायला तयार नाही. ते आमचे नाव ओपन करू नका या अटीवर आम्हाला माहिती सांगा. म्हणजे किती जण असतील? 3 दिवसामध्ये जर 20 फोन, एक भगिनी आपल्यावर अत्याचार होतो म्हणून पुढे येते, पोलिसांकडे जाते, तक्रार देते, त्याच्यानंतर आई वडिलांना 20 फोन येतात की फक्त आमचं नाव ओपन करू नका, आम्ही आपल्याला माहिती देतो. हा किती भयंकर प्रकार आहे. कुणी करावा? आपल्या आमदाराला, त्याच्या फायनान्शियल पार्टनरला शोधतात. माझ्याकडून निवेदन संपलंय. मी उद्याच माननीय मुख्यमंत्री महोदयांना एसआयटीची मागणी यात करणार आहे आणि एक महिला IPS अधिकारी यांच्या माध्यमातूनच या किरण पवारांच्या, विजय पवाराच्या त्यांच्यावर राजकीय आश्रय असणाऱ्या स्थानिक आमदाराचा आणि एकूणच कोचिंग क्लासेसच्या बाबतीमध्ये चौकशी होणं गरजेचं आहे. त्या कोचिंग क्लासच्या मालकाच्या मुलीला 2 टर्ममध्ये एमईटीला नीटला 300 मार्क पडले आणि फायनलला दोन्हीचं टोटल मिळून 700 मार्क पडतो. म्हणजे मध्ये जे नीटचा घोटाळा या ठिकाणी संबंध देशभर आपल्याला आढळून आला, याच्यात सुद्धा हे सामील आहे. आणि हे सुद्धा मी अतिशय जबाबदारीपूर्वक बोलतोय. माझं निवेदन इथं संपलंय आणि माझी एवढीच हात जोडून कळकळीची विनंती आहे आपल्या सर्वांना. आपलं माध्यम लोकशाहीमध्ये 4था स्तंभ आहे. मी 150 दिवस अनफल आहे आणि 150 दिवसानंतर मी बोललोय. हात जोडून आजही बोलायची अशी घटना झाली नसती तर कदाचित मी आजही बोललो नसतो. पण आपल्या घरातली ही आपला मुलगी, आपल्या घरातली आपली बहीण आहे, आपली लेक आहे, समजून तिला न्याय देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा, एवढीच हात जोडून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. त्याचा देखील आरोप जो आहे तो करण्यात आलेला होता. जे प्राध्यापक आहेत त्यांना अटक करण्यात आली ते राईट हँड आहेत आमदार संदीप क्षीरसागर. ते आपल्याला तेच सांगितलं ना की संदीप क्षीरसागर आणि या दोन्ही आरोपीचे CDR काढा. ज्या दिवशी घटना FIR घडली त्यावेळेस 11 वाजता हे संदीप क्षीरसागर त्या कोचिंग क्लासेसच्या तिथं होते. ते स्पॉट आयडेंटिफिकेशन सुद्धा काढता येतं पोलिसांनी ठरवल्यावर, ते सुद्धा निघेल. क्लासेस आहेत त्या क्लासेसमध्ये जवळपास 3000 विद्यार्थी शिकतात. एका त्यांच्या या मुलांचं काय आणि त्यांच्या फीसचं काय? एक लक्षात घ्या. आता या मुलांचं काय, त्यांच्या फीसचं काय, हा विषय तुम्ही विचारताय तर बरोबर. हे प्रायव्हेट कोचिंग आहे, यांना काय नियम आहे? यांना काही नियम नाही. बेभानपणे कुठं काही चालू आहे. या बाबतीतही या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्र्यांना आणि आदरणीय अजितदादांना आणि शिंदे साहेबांना मी स्वतः सांगेल की याबाबत या अधिवेशनामध्ये तरी अशा कोचिंग क्लासेसवर कुठेतरी शासनाचा अशा प्रकारे कुठल्याही भगिनीचा लैंगिक अत्याचाराला बळी पडू नये इतकी सुरक्षा त्या कोचिंग क्लासेसमध्ये असली पाहिजे. फीसच्या बाबतीत एक फॉर्मेट असला पाहिजे. या बाबतीत बीडच्या पोलीस दलावर तुम्ही प्रश्न उपस्थित करताय, कारण बीडमधील कायदा व सुव्यवस्था सुधारण्यासाठी पोलीस अधीक्षकांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली, परंतु तरी देखील या प्रकरणाचा तपास व्यवस्थित झाला नसल्याचं तुमचं नाही. झाला. जे गोष्ट प्रथमदर्शनी मला दिसते
त्या प्रथमदर्शनी तपासामध्ये नुसते आरोपी दोन पकडून विषय होत नसतो. 1 वर्षापासून तिचा लैंगिक अत्याचार चालू आहे, याचा अर्थ हा या दोन व्यक्तीला आणि त्या मुलीलाच तो माहिती असा होत नसतो. 1 वर्ष, मग ते 1 वर्ष कुणाकुणाला माहित होतं? त्या 1 वर्षात आणखी कुणाकुणावर लैंगिक अत्याचार झाले? या मुलीला कुणी यात ढकललं? या सगळ्या गोष्टी यायला नको. त्याच्याकडे पोलीस प्रशासन कुठं पाहत? ज्या पद्धतीनं ही अटक झाली आहे किंवा स्टेज केली गेली आहे, सीख मधले असणारे लोक पथकात जातात, अटक करतात, त्या सगळ्या प्रकाराकडे कसं पाहतात? ही अटक झालेली नाही, हे सरेंडर झाले. महाराष्ट्राचं 2018चं बिल होतं, पण या क्लासेसवाल्यांनी त्याला विरोध केला. त्या बिलचा जर अभ्यास केला तर ज्या विद्यार्थ्यांना ते कोचिंग क्लासमध्ये सोडायचे त्यांची फीस पूर्ण द्यावी लागते त्या क्लासवाल्याला. हा नियम आहे, याच्यासाठी पण आपण आवाज उठवतो. नक्की साहेब